जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 18 बहुजिनसी समास 8 अंतर्देव निरूपण श्रीराम समर्थ। ब्रह्म निराकार निच्छळ आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणती सकळ देव ऐसे श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 18 ज्याचं नाव आहे बहुजिनसी आणि त्यामध्ये समास 8 दिलेला आहे अंतर्देव निरूपण नाम श्रीराम समर्थ। समास 8 काय 8 त्या अंतर्देवाला आठवायचा आहे, अंतरात्म्याला आठवायचा आहे। आपल्या आतमध्येही सुद्धा काय आहे, देव वस्तू आहे। प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे, मग त्या शरीराला आपल्याला दुखावता कामा नये। म्हणजे प्रत्येकाच्या दुसऱ्याच्या मनाला म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती दिलेल्या आहेत। मग जेवढी काही आपल्या बाजूला कोणी मनुष्य दिसतात आहे, जनावर दिसतात आहे, त्या सगळ्यांना आपल्याला काय करायचं आहे, वंदन करायचं आहे। त्यांच्या आतमध्ये सुद्धा त्यांच्या मनामध्ये अंतरात्म्यामध्ये जो देव बसलेला आहे त्याला आपल्याला वंदन करायचं आहे। भले आपलाही त्याचं काय होऊ दे नको, पटू दे नको, पण त्याच्या अंतरात्म्यामध्ये सुद्धा त्यांच्या आतमध्ये सुद्धा त्याचं जे मन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोण आहे, भगवंत बसलेला आहे। म्हणून दुसऱ्याच्या मनासी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका, का करू नका। कारण प्रत्येकाच्या अंतरात्म्या म्हणजे त्याच्या दुसऱ्याचं अंतःकरण आपल्यामुळे दुखता कामा नये, त्याला आपल्यामुळे त्रास होता कामा नये। म्हणून समर्थ म्हणतात आहे की जसा आपल्याला चिमटा घेतो त्यावेळी आपल्याला त्रास होतो, तसा इतरांनाही त्रास होतो। मग आपलं पटत नसेल तर आपण विषय सोडून द्यावा, पण दुसऱ्याला त्रास देऊ नको। भले पाप करायला पुण्य करायला जमेत नसेल पण पाप तरी करू नका, म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे। समर्थ म्हणतात आहे की काय समास 8 दिलेला आहे अंतर्देव निरूपण नाम, आणि समर्थाने सुरुवातच केलेली आहे। ब्रह्म निराकार निच्छळ आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणती सकळ देव ऐसे। मग ब्रह्म कसा आहे, ब्रह्म ते परब्रह्म कसा आहे, निर्मळ आहे, निच्छळ आहे, निराकार आहे। ते कशामध्येही अडकलेलं नाही, कशामध्ये अडकून मनुष्यासारखं राहिलेलं नाही। आपण अडकतो, वासनेमध्ये अडकतो, म्हणून आपला हा पुनर्जन्म आहे। मग या जन्माचं आपल्याला सार्थक करायचं आहे, इथून आपल्याला सुटून जायचं आहे। म्हणून समर्थांनी मागच्या समासामध्ये दिलेला होतं जन स्वभाव निरूपण नाम दिलेला होता, आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच बोललेलं होतं की जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना। आपल्याला म्हणून या वासनेपोटी कुठली ना कुठली वासना आपली राहते। कोणीतरी काहीतरी द्यावं आपल्याला, म्हणजे भरपूर प्रॉपर्टी मिळावी, किंवा एखादी काहीतरी जमीन मिळावी, धन दौलत मिळावं। प्रत्येकाची काही ना काही वासना असते, म्हणजे त्या वासनेमुळे आपला पुनर्जन्म होतो। आणि म्हणून समर्थ म्हणतात जनाचा स्वभाव कसा आहे, लालची स्वभाव आहे। त्यामुळे समर्थ म्हणतात त्या स्वभावाला आपल्याला भुलायचं नाही आहे। ते सगळं सोडून विचारे ह्या लोकांनी परलोक, विचार होत असे सार्थक। मग विचार आपल्याला कोणता करायचा आहे, मनशुद्धी ठेवायचा आहे। मनशुद्धीमध्ये ठेवून आपल्याला विवेकाने विचार करायचा आहे। विवेक बुद्धी आपल्याकडे पाहिजे, आणि विवेक बुद्धी जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कोणतंही संकट येणार नाही। मग विचारे इहलोक परलोक, विचारामुळे आपण इहलोकी आणि परलोकी काय करणार आहोत, आपलं कल्याण होणार आहे। विचारे होत असे सार्थक, विचारामुळेच आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक आहे। आपण चांगले विचार केलेच पाहिजे। आज चांगले विचार केला, आज एक विचार चांगला आला तर उद्या आपले 2 विचार चांगले येणार आहेत। मग आपण विचार चांगले करायचे आहे। आपल्या मनामध्ये आपण भगवंताचं स्मरण करायचं आहे। एखाद्याचं वाईट येत असेल, एखादी कोणती कृती आपल्याला आठवत असेल तर आपण ती न आठवता सद्गुरूंचं स्मरण आपल्याला करायचं आहे। आपल्या परब्रह्माचं स्मरण आपल्याला करायचं आहे। आपल्याला या भौतिक जगामध्ये अडकून राहायचं नाही, कारण विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे। विचारपूर्वक नित्यानित्य विवेक आपण केला पाहिजे। माणसाने विचारपूर्वक सगळं केलं पाहिजे, विवेकाने। कारण सारची घ्यावे असार ते जाणून त्यागावे।
सार जेवढा आहे परब्रह्म म्हणजे जे दीर्घकाळ टिकणारा आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. असार ते जाणून त्यागावे. असार आपल्याला कळलेला आहे मिथ्या काय आहे, हे दीर्घकाळ टिकणारं नाही. हा मनुष्य देह जो मिळालेला आहे ती आपल्याला लागलेली लॉटरी आहे. कारण या मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक करायचं आहे आणि त्या सार्थक करण्यासाठी मनुष्य देह भरपूर महत्त्वाचा आहे. मनुष्य देहामुळेच आपल्याला सगळं सार्थक आहे. या भगवंताची पूजा, ज्या परब्रह्माला आम्ही मानतो आहे, ज्या सद्गुरूंची आपण पूजा करतो आहे, ज्या सद्गुरूंना साक्षात परब्रह्म आपण म्हटलं, त्यांची पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला मनुष्य देह पाहिजे. मनुष्य देहाकडून हे सगळं समर्थ करून घेतात आहे, आपले सद्गुरू करून घेतात आहे. कारण या मनुष्य देहाचं आपल्याला सार्थक करायचं आहे. त्याच्या उठाठेवी करण्यापेक्षा त्या सद्गुरूंचं आपल्याला बोलता आलं पाहिजे. जरी फोनवर बोलत असाल, कोणाशी संवाद साधत असाल, तर समर्थ म्हणतात आहे, सद्गुरू म्हणतात आहे की आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये, आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्याला भगवत स्मरण करता आलं पाहिजे. जगाला दाखवण्यासाठी कोणतीही कृती आपल्याला करायची नाही. स्वतःच्या मनासाठी माझा भगवंत आतमध्ये आहे, माझा परब्रह्म मला वरून बघतो आहे, माझे परब्रह्म माझे सद्गुरू मला पाहतात आहे. मग त्यांना जसं आवडेल, जसं आई वडिलांना आवडेल तसं मुलं वागत असतात लहान असताना. तसं समर्थ म्हणतात आहे की आपण लहान होऊन आपल्या परब्रह्माला, आपल्या आईला, माझ्या सद्गुरूंना काय आवडतं आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे त्यांना जसं पाहिजे तशी वागणूक आपली असली पाहिजे. आजपासून आपल्याला हे जे वाईट विचार आहे ते सगळं टाकून द्यायचं आहे. कारण विचारांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे, चांगल्या विचारांमध्ये हे सामर्थ्य आहे. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी हा मनुष्य देह आपल्याला दिलेला आहे. का दिलेला आहे? या मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक करायचं आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम नको आता. कारण आपल्याला पुन्हा या 84 लक्ष जीव योनी म्हणजे या 84च्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकायचं आहे का? नाही. पुन्हा यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. एकदा का आपल्याला मनुष्य जन्म मिळाला ना, मग त्या जन्माचं आपल्याला सार्थक केलं पाहिजे. या सद्गुरूंनी, माझ्या सद्गुरूंनी, माझ्या परब्रह्माने मला एवढा उत्तमाचा देह दिलेला आहे, मला एवढं चांगलं जीवन दिलेलं आहे, आयुष्य दिलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरू कृपेने, सद्गुरू सामर्थ्याने, सद्गुरू आशीर्वादाने, सद्गुरू आज्ञेने माझ्याकडे काहीही कमी नाही. सद्गुरूंनी मला सगळं ओतप्रोत भरून दिलेलं आहे. मला आता कशाचीही गरज नाही. मला फक्त माझे सद्गुरू पाहिजेत. त्यांचं चरण मला म्हणजे चरण सेवा आपल्याला करता आली पाहिजे. आपल्याला समर्थ म्हणतात आहे, माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. मग आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे, मग दिलेलं आहे ना, मग त्याचा उपयोग आपल्याला योग्य करता आला पाहिजे. कारण सद्गुरू काही चुकवत नाही, सगळं आपल्याला देत आहेत. आपल्याकडचं उपासना कशी करावी, भजन कसं करावं, कीर्तन कसं करावं, निरूपण कसं करावं, सगळं देतात आहे. आपल्या पुढे पंचपक्वानाचं ताट वाढून ठेवलेलं आहे. थाळी जशी आपण म्हणतो हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्या प्रकारचं जेवण जे आपल्याला तिथे ठेवलेलं असतं, मग तसं समर्थाने आपल्याला सद्गुरूंनी सगळं दिलेलं आहे. आपल्याला घेता आलं पाहिजे. आपली इच्छाशक्ती जी आहे, दृढ निश्चय जो आहे, आपली उपासना आहे, आपला देवावरचा विश्वास आहे, तो आपल्याला ठाम करायचा आहे. तो आपल्याला डगमगू द्यायचा नाही. आपणच कमी पडतोय म्हणून कुठेतरी दुःख आपल्याला मिळत आहे. मग या सगळ्याला विसरायचं आहे. आपल्याला आपला जन्म कशासाठी आहे हे आपल्याला सगळ्यात पहिलं कळलं पाहिजे. आपण सगळ्यामध्ये अडकून बसतो आणि ज्याची सेवा करायची आहे त्याचं मात्र विसरून जातो. आपल्या आईवडिलांची, सासू सासऱ्यांची आपल्याला सेवा करता आली पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपला राग येतो, परंतु तो कंट्रोल करता आला पाहिजे. कधी काही एखाद्या वेळी चढ उतार होतो आयुष्यामध्ये. प्रत्येकाचे आयुष्यामध्ये काही ना काही अशा गोष्टी घडतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला आपली नाती नव्याने जुळवता आली पाहिजेत. कारण हा मनुष्य देह कशासाठी आहे? माझ्या सद्गुरूंची सेवा करण्यासाठी आहे. बाकीचे हे विषय आहेत जे मला आपल्याकडे ओढतात आहे, त्या विषयांना बळी आपल्याला पडायचं नाही आहे. कारण प्रत्येक क्षणी विषय आपला ओढावलेला आहे. प्रत्येक क्षणी त्यांनी दोरी सोडलेलीच आहे आपल्याकडे ओढायला, परंतु आपल्याला त्या विषयांना बळी जायचं नाही. आणि त्या सद्गुरूंची सेवा, आपल्या सद्गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे. कारण माझ्या सद्गुरूंनी, माझ्या परब्रह्माने, माझ्या ईश्वराने, त्यांच्या सामर्थ्याने, सद्गुरू कृपेने, सद्गुरू इच्छेने मला सगळं काही मिळालेलं आहे. आणि आता अखंड श्री सेवा, निष्काम दास्य भक्ती घडावी
एवढीच एक शेवटची इच्छा आहे, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत हे समर्था, हे सद्गुरू राया, मला तुझं स्मरण करता यावं, तुझ्या चरणांची सेवा शेवटच्या स्मरणांपर्यंत करता यावी, शेवटच्या क्षणापर्यंत मला तुमचं नाम माझ्या ओठामध्ये येत राहावं, याच्या व्यतिरिक्त मला अजून आयुष्यामध्ये काहीच नको. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे संत वचन होती, त्याच्यावरती आपल्याला काय करतं, त्याच्यावर आपल्याला चालता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म निराकार निश्चळ. ब्रह्म कसा आहे? निराकार आहे, निश्चळ आहे. आत्म्यास विकार चंचळ. ब्रह्म निराकार आहे, निश्चळ आहे, परंतु आत्म्यास विकार चंचळ. अंतरात्मा हा कसा आहे? चंचळ आहे. तयास करती, तयास म्हणती सकळ देव ऐसे. त्याला सगळे देव काय म्हणत आहे? तयास म्हणती सकळ देव ऐसे. त्यालाच काय म्हटलेलं आहे? सगळे देव म्हणतात आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, आता दिलाय दशक 18वा समास 8वा अंतर्देव निरूपण नाम. मग समर्थ म्हणतात आहे या समासाचं लिखाणाचं प्रयोजन समर्थांनी परब्रह्माची प्राप्ती होणं हे जीवनाचं ध्येय असावं, याच्यासाठी हा समास लिहिलेला आहे. आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी समर्थ या समासामध्ये नाना प्रकारच्या देवांची कल्पना आपल्याला देतात आहे. म्हणजे आपल्या जीवन नुसतं आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, उत्तम आहे, 2 हात पाय सगळं डोळे सगळे अवयव समर्थाने सद्गुरूंनी माझ्या सद्गुरू कृपेने मला एवढा सुंदर देह सद्गुरूंनी मला दिलेला आहे. मग एवढं सगळं जीवन आपलं उत्तमाचं असताना समर्थ म्हणतात आहे की परब्रह्माची प्राप्ती आपल्याला व्हायला पाहिजे, हे आपलं जीवनाचं ध्येय असायला पाहिजे. आणि ते ध्येय प्राप्ती करण्यासाठी अंतर्देव निरूपण नाम या समासाचं लिखाण समर्थांनी केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात आहे की अंतरात्म्याला समर्थांनी म्हटलेलं आहे देव तयास म्हणती सकळ देव ऐसे. आत्म्यास विकार चंचळ. परब्रह्म मात्र निराकार आहे, निश्चळ आहे, ते चंचल नाही. परब्रह्म निश्चळ आहे. आत्मा कसा आहे? आत्म्यास विकार चंचळ. आत्मा हा चंचळ आहे. मग तयास म्हणती सकळ देव ऐसे. मग अंतरात्मा देवाला म्हणजे आपल्याला अंतरात्म्याला आपल्या अंतरात्मा जो आहे त्या देवाला महत्व आहे. मग अंतरात्म्याचं तत्व म्हणजे अंतरात्म्याचंच निरूपण या समासात समर्थाने केलेलं आहे. म्हणूनच म्हटलं आहे हे अंतर्देव निरूपण नाम. मग अस्तित्वाबद्दल मानवाला जिज्ञासा आहे, कारण तो निर्माण करणारा हा परमेश्वर आहे. तर तो निर्माण करणारा परमेश्वर आपण जाणला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. कारण निर्मिती आमच्या डोळ्यांनी दिसते, पण तो जो निर्मिता आहे तो आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. दिसतो का? नाही. जी निर्मिती आहे ती दिसते आहे. हे सगळं माझ्या परब्रह्माने निर्माण केलेलं आहे. हे सगळं देवाची कृपा आहे, त्या परब्रह्माची कृपा आहे. कारण झाडावर पिकलेलं पान सुद्धा त्याच्या आज्ञेशिवाय खाली पडत नाही. ही परब्रह्माची कृपा आहे. मग समर्थ म्हणतात आहे की जो निर्माता आहे, जसं कोरोना हा जो रोग येऊन गेला, त्या महामारीने एवढं केलं होतं की लॉकडाऊन सुद्धा झालं. म्हणजे समर्थ म्हणतात कशी ते सगळं आपलं ढासळलं. आपण गावी गेलो म्हणजे समर्थ म्हणतात एवढा मोठा आजार, महामारी, एवढी मोठी भयंकर आजार आला की तो कोरोना त्या डोळ्यांनी दिसत होता का? नाही, दिसत नव्हता. तरी सुद्धा त्या एका कोरोनासाठी आपण मास्क लावले, किती औषधं, ते गोळ्या, कडक म्हणजे गरम पाणी, काढा, इंजेक्शन, सगळं काही, लसी बिसी सगळं केलं. आयुष्य का आपलं आयुष्य उत्तम राहावं, म्हणजे साबूत राहावं. काही लोक याच्यामध्ये दगावली सुद्धा. एवढी ही महामारी भयंकर होती. म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात आहे की कोरोना हा जो डोळ्यांनी दिसत नाही त्याला आपण खरं मानलं, मग जो परब्रह्म आहे त्याची एवढी निर्मिती आपल्याला दिसते आहे. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये जे बाळ वाढतं आहे, त्या बाळाची निर्मिती कशी होते आहे, ते कसं बाळ वाढत जातं आहे. आणि 9 महिने ते उदरामध्ये आईच्या राहतं आहे. तिच्या खाण्यापिण्याची सगळी सोय, यथासांग सगळी सोय त्या परब्रह्माने आपल्या सद्गुरूंनी केलेली आहे. मग त्याच्यावर आपण का शंका घ्यावी? सद्गुरू आहेत, परब्रह्म आहे म्हणून हे सगळं आहे. कारण हे दिसणारं जगत आहे हे मिथ्या आहे, हे आज आहे उद्या नाही. पण परब्रह्म कसा आहे? कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आपल्या जन्मापूर्वीही होता आणि मृत्यूनंतरही असणार आहे. कारण असतची असे सर्व काळ.
म्हणून समर्थ म्हणतात आहे की हा मनुष्य देह मिळालेला आहे, मग तो कशासाठी आहे? परब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी. मग माणसाला जिज्ञासा असते, कारण तो निर्माण करणारा दिसत नाही. जसं मातीचं मडकं कुंभार तयार करतो आहे आणि नंतर विकतो आहे. आता कोणी केलं? कुंभाराने केलं. मग आता जे दिसतं आहे ते करणारा कोण आहे? एवढ्याशा बीमधून एवढा मोठा वृक्ष उभा होतो आहे, ते करणारं कोण आहे? तो परब्रह्म आहे हो, ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हा परमेश्वर आहे, तो निर्माण करणारा परमेश्वर आपण जाणला पाहिजे. असं प्रत्येकाला वाटतं. निर्मिती आपल्या डोळ्यांनी दिसते का? नाही. म्हणजे निर्मिती डोळ्यांनी दिसते, परंतु निर्मित असलेला दिसत नाही. म्हणजे निर्मिती करणारा दिसत नाही, तो दिसत नाही. म्हणून समर्थाने 4 प्रकारच्या देवांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, खाली देवांचा उल्लेख आहे. देवाचा ठावची लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना एक देव. म्हणजे देवाचा ठावची लागेना, मग देवाचा ठाव लागत नाही. एक देव नेमस्त कळेना, एकच देव कुठला कळत नाही. बहुत देवी अनुमानेना एक देव. म्हणजे सगळ्या देवांना, प्रत्येक जण वेगवेगळ्या देवाला मानतो आहे. मी श्री गणेशाला मानते आहे, कोणी भगवान शंकरांना मानत आहे, तर कोणी सरस्वती मातेला मानत आहे, कोणी काली मातेला मानत आहे, कोणी म्हणजे बाळूमामा, संत बाळूमामांना मानत आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाच्या देवाची श्रद्धा, म्हणजे प्रत्येक जण आपल्या देवावर प्रेम करतो आहे. साक्षात देव एकच आहे, देवाने अनेक रूप धारण केलेली आहे. तसं जसं समर्थ म्हणतात, आकाशातम पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. म्हणजे सगळ्या देवांना केलेला नमस्कार हा शेवटी केशवाच्या चरणी जाणार आहे. तसंच समर्थ म्हणतात, सगळ्या देवांचा उल्लेख करा, परंतु देव मात्र काय आहे? एकच आहे. सगळ्या देवांना आवाज दिला, एकच देव आहे. म्हणजे प्रत्येकाचा देव वेगवेगळा आहे. जसं आपण म्हणतो गावात, प्रत्येक गावात गेल्यावर, वेशीवर गेल्यावर देव बदलला. म्हणजे देव कसं आहे? जसं आपण मानू तसे देव आहे. मग देवांचं कसं आहे? देवाचं ठावची लागेना, एक देव नेमस्त कळेना, एकच देव कुठला कळत नाही. प्रत्येकाचा वेगवेगळा देव आहे. बहुत देवी अनुमानिना एक देवी. म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोची नव्हे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, विचार असावा, विवेकाने विचार करता आला पाहिजे. म्हणून विचार असावा. कशाचा विचार? म्हणून विचार करता आला पाहिजे. विचारे देव शोधावा, विचारांनी देव शोधता आला पाहिजे. म्हणजे विचारत तसं पाहिजे, मला विश्वास आहे माझे सद्गुरू मी प्रसंगात पडल्यानंतर मला याच्यातून सावरणार आहे. आत्तापर्यंत आयुष्यात कितीतरी खडतर प्रवास केले, माझ्या सद्गुरूंनी सहज अलगद, जसं त्या गुलाबाचं झाड आहे, गुलाबाचं ते झाड आहे आणि त्याच्यातून मला गुलाब तोडायचं आहे, ते सगळीकडे काटे आहेत, परंतु ते झाड गुलाब तोडताना त्या काट्याला कुठल्याही न लागता, काटा आपल्या हाताला न लागता सहज, जसं ते माळी जो आहे तो सहज गुलाब तोडून देतो. तसं समर्थ म्हणतात, जसं चिखलात कमळ उगवतं, एवढा चिखल आहे, परंतु त्या चिखलाचा स्पर्शही त्या कमळाला होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, त्या चिखल त्याच्यावर जरा सुद्धा नसतो. मग तसं आहे, समर्थ म्हणतात आहे, म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडवची नव्हे. म्हणून सांगितलं आहे की विचाराने देव शोधता आला पाहिजे. देव कसा आहे? देव निराकार आहे, निश्चळ आहे, त्याला आपल्याला शोधता आलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकामध्ये देवाची अनुभूती आहे, प्रत्येकामध्ये देव आहे, त्याला आपल्याला पुजता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की देवक्षेत्री पाहिला त्यासारिखा धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती. म्हणजे देवे क्षत्री पाहिला त्यासारिखा धातू केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षत्र देवाची केवळ, नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे. मग क्षेत्राच्या ठिकाणी देव पाहिला. मग आता समर्थ म्हणतात आहे, जिथे गेला त्याप्रमाणे जगामध्ये रूढी पडल्या. मग समर्थाने सांगितलं, नाना प्रतिमारूपी देवांचं मूळ तीर्थक्षेत्र, क्षत्रदेवाची केवळ. मग नाना क्षत्रे भूमंडळ, अनेक जगात तीर्थक्षेत्र आहेत, शोधून पहावे. नाना क्षेत्र, मग जी तीर्थक्षेत्र आहे ती खूप आहेत,
शोधून पहावे. मग कुठे आहे क्षत्रदेव पाषाणाचा, विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. मग आता समर्थाने दिलेला आहे की प्रतिमा, पहिला देव कोण आहे? प्रतिमा देव सांगितला. पहिला देव प्रतिमा देव आहे, जो आम्ही देवघरात पुजतो आहे. प्रतिमा असतात की नाही? श्री गणेशाची असते, सरस्वती मातेची असते, लक्ष्मी मातेची असते. मग त्यांच्या मूर्त्या तयार करतो. मग प्रतिमा देव पहिला जे आहे ते प्रतिमा देव. प्रतिमेमध्ये आपण देव आणतो, म्हणजे फोटो वगैरे. काही धातूंच्या बनवल्या, काही मूर्त्या बनवल्या, त्यानंतर आपण काही धातूंच्या बनवल्या, मग काही मातीच्या बनवल्या. अशा मूर्त्या तयार करून आपण त्याची पूजा केली. मग समर्थ तिला प्रतिमा देव असं म्हणतात. आणि समर्थांनी दुसरा देव दिलेला आहे. आता ही प्रतिमा कोणाची आहे? कोणाची? तर त्याचा विचार केला तर ती प्रतिमा अवतारी पुरुषांची आहे की नाही? भगवान श्रीकृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र, मग हे अवतार आहेत. मग तिसरा देव, ही प्रतिमा कोणाची? तर विचार केला तर ती अवतारी पुरुषांची, म्हणून दुसरा देव समर्थाने अवतार म्हटलेला आहे. आता तिसरा जो देव सांगितलेला आहे, तो तिसरा देव हा जो अंतरात्मा आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करतो आहे. तिसरा देव कोण आहे? अंतरात्मा आहे, जो सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो वास करतो आहे. तो आहे म्हणून हे आयुष्य चालतं आहे. तो आहे म्हणून माणूस चालतो आहे, बोलतो आहे. तो आहे म्हणून हे सगळं दिसतं आहे. मग तिसरा देव जो आहे तो अंतरात्मा आहे, आपल्या सगळ्यांमध्ये तो वास करतो आहे, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे. तो चंचल असलेला अंतरात्मा तो तिसरा देव आहे. आणि चौथा देव म्हणजे सांगितला आहे निश्चळ परब्रह्म. अशा चत्वार देवाचा उल्लेख समर्थांनी आता दिलेला आहे बघा. पहिला क्षत्रदेव पाषाणाचा, विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. म्हणजे क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो. आता ते क्षेत्रातील म्हणजे आपलं गावदेव मंदिर असेल, गावदेवाचं मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर आहे, तिथं आपण जातो, तिथं क्षेत्रातील देव कोणाचा आहे? पाषाणाचा आहे. त्याच्या संबंधी विचार केला की त्याच्या मुळाचा तंतू अवताराकडे आहे असं दिसून येतं. मग अवतारी देव संपले, देह धरुने वर्तोन लागले, त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे समर्थाने हे सगळे देव चौदेह दिले, 4 ते 7 पर्यंत, 7 होईपर्यंत दिलेले आहे. आता त्याचं निरूपण आपण पाहूया. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षत्रदेवाची केवळ, नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पाहावे. म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसणारा जो देव आहे तो देव म्हणजे कोण आहे? प्रतिमा देव. आता आपल्या डोळ्यांनी दिसतो की नाही? प्रतिमा दिसतात आहे, मूर्त्या दिसतात आहे. मग आपल्या डोळ्यांनी तो प्रत्यक्ष दिसतो आहे. तो कसा आहे? भगवान श्रीकृष्ण आहे, श्री गणेशांची मूर्ती आहे, भगवान शंकरांची प्रतिमा आहे. मग असं प्रत्येक देवाचं दिलेलं आहे. म्हणजे डोळ्यांनी दिसणारा जो देव आहे ते प्रतिमा देव आहे, कारण आमची श्रद्धा कोणावर आहे? मूर्तीवर आहे. पण समर्थ म्हणतात मूर्ती ही कोणत्या तरी अवतारी पुरुषांची आहे ना. असं सहज मूर्ती तयार केलेली आहे का? नाही, ती सुद्धा कोणत्या तरी अवतारी पुरुषांची मूर्ती आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की ती श्रीरामांची असेल, किंवा श्रीकृष्णांची असेल, हनुमंत स्वारींची असेल, श्री दत्तात्रयांची असेल, किंवा देवीची असेल, ती भगवान शंकरांची असेल. शेवटी सगळे देव आहेत ते अवतारी पुरुष आहे, म्हणजे अवतारी देव आहेत. आणि आम्ही ते समर्थ म्हणतात प्रतिमेमध्ये, म्हणजे त्या सगळे आम्ही देव हे प्रतिमेमध्ये आणलेले आहेत. म्हणून समर्थ येथे म्हणतात नाना प्रतिमा देवांचे मूळ. समर्थाने इथे दिलेला आहे नाना प्रतिमा देवांचे मूळ. आताचा प्रतिमा आता म्हणजे प्रतिमा देवांचं मूळ कुठे आहे? तो हा क्षत्रदेवाची केवळ, क्षेत्र म्हणजे काय? शरीर. आणि या शरीरामध्ये वास करणारा जो देव आहे याचा अर्थ चंचल आत्मा, याला देव समर्थाने म्हटलं, म्हणजे याला देव असं म्हटलेलं आहे. मग नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पाहावे. आणि म्हणून पुढे दिलंय क्षत्रदेव पाषाणाचा, विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. म्हणजे क्षत्रदेव हा पाषाणाचा आहे, विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. मग या मूर्तीमध्ये असलेला जो देव आम्ही मानतो आहे त्याला आम्ही आवाहन करतो की नाही? त्याची प्रतिष्ठापना करतो मूर्तीमध्ये बघा, मंदिरांमध्ये बघा, किंवा आपण
घरी आणलेली जी मूर्ती आहे, श्री गणेशांची मूर्ती आणतो, भगवान कृष्णाची मूर्ती आणतो. मग ह्या सगळ्या मूर्ती घरी आणल्यानंतर किंवा मंदिरात आणल्यानंतर ज्यावेळी मूर्ती स्थापना करायची असते त्यावेळी काय करतो, तर त्यांना आवाहन करतो, प्राचारण करतो. त्या ब्राह्मणांना आणून सगळी पूजाविधी यथासांग सगळं ते करून देवाचं सगळं केल्यानंतर मग त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो त्या मूर्तीची. म्हणजे त्यात जो प्राण आम्ही ओततो, तर तो प्राण कोणता आहे तर समर्थ म्हणतात, तो तंत लागला मुळाचा अवताराकडे. खूप सुंदर ओवी आहे. तो तंत लागला मुळाचा अवताराकडे, म्हणजे त्याचा जो मूळ गाभा आहे तो अवताराकडे जातो आहे. आम्ही श्रीरामांची मूर्ती स्थापन केली म्हणजे काय केलं, तर आम्ही तिथे श्रीरामांना प्राचारण करतो, श्रीरामांना बोलावतो आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांचा लक्ष श्रीराम अवतारांकडे जातो, मग श्रीरामांच्या गुणांकडे जातो आणि श्रीराम कसे होते त्याचा विचार आमच्या डोक्यात येतो. म्हणजे त्या भगवंताला, त्या परमेश्वराला जे जे काही अवतारी पुरुष असतील, जे काही देव असतील, म्हणजे जे जे देव आहेत त्यांना प्राचारण करताना, म्हणजे त्यांची प्रतिष्ठापना करताना, प्राणप्रतिष्ठा ज्यावेळी आपण करतो तेव्हा ते सगळं आठवतं. जसं अयोध्यामध्ये श्रीरामांचं मंदिर आहे, मग तिथे ती मूर्ती ठेवलेली आहे, म्हणजे तिथे मूर्ती स्थापना केलेली आहे. मग श्रीरामांकडे बघितल्यानंतर, त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर श्रीरामांच्या गुणांची आठवण होते. श्रीरामांनी कसं काय जीवन व्यतीत केलं हे सगळं आठवतं. श्रीराम कसे वागले, कसे होते आणि त्यांच्याकडील चांगल्या चांगल्या गुणांचं, त्यांच्याकडे जे गुण होतं ते कसे आपण संपादन करावे याचा विचार आपल्या डोक्यात येतो. म्हणजे जशी प्रतिमेची पूजा केली तर पुढे अवताराकडे आम्ही लक्ष देतो आणि तो अवतार म्हणजे काय आहे तर त्यांचे गुण आहेत. नाना प्रकारचे जे अवतार आहेत जे भगवंतांनी धारण केलेले आहेत ते गुणांनी नटले होते हो. त्यांच्याकडे भरपूर गुण होते. भगवान शंकरांकडे, भगवान श्रीरामांकडं, श्रीकृष्णाकडं, म्हणजे हे सगळं आपल्याला बघा. ज्यावेळी श्रीकृष्णांचा जन्म असतो, जन्माष्टमी ज्यावेळी असते, गोकुळाष्टमी, त्यावेळी आपण ते 12 वाजता रात्री पाळण्यात घालतो त्या देवाला, परब्रह्माला, आपल्या श्रीकृष्णांना. मग त्यावेळी आपल्याला सगळं, म्हणजे त्या दिवशी आपल्याला सगळं त्यांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर येतं, आपल्या डोक्यात येतं. म्हणजे आपण त्यांचा विचार करतो की परब्रह्मानेचं बालपण असं होतं, तसं होतं, मग त्यांचे गुण आपण कसे घेतले पाहिजेत. म्हणून अवतारी देव संपले, देह धरून वर्तून गेले, त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. मग समर्थ म्हणतात अवतारी देव आले, देव धरून त्यांनी, म्हणजे देह धरून त्यांनी कार्य केलं. आता अवतारी देव आले की नाही, श्रीकृष्ण, श्रीराम आले, श्रीकृष्ण आले, भगवान शंकर आले, मग सगळे अवतारी देव आले. मग देह धारून त्यांनी देह धारण केला, हा मनुष्य देह त्यांना मिळाला. त्यांच्या जीवनाचं त्यांना सार्थक माहीत होतं, त्यांनी आपल्या देहाचं सार्थक केलं आणि ते परत गेले. मग त्यांच्यापेक्षा समर्थ म्हणतात अवतारी देव संपले, देह धरून वर्तून गेले, त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. मग त्यांच्यापेक्षा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे थोर आहेत असं अनुमान केलं. म्हणून अवतारी देव संपले. रामकृष्णाधिक सगळे जे देव होते त्यांनी अवतार धारण केले आणि हे अवतरले, म्हणजे काय केलं, आले आणि गेले, ते सुद्धा संपले. देह धारण केला, म्हणजे देह धारण केला म्हणजे काय होतं, त्या देहाचा शेवट आहे. मग देह धारण केला, आले आणि गेले, मग देह धरून वर्तून गेले, त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. म्हणून या सगळ्या देवतांनी अवतार घेतला. मग श्रीराम हे कोणाचे अवतार हो, आम्ही म्हणू राम हे श्री विष्णूंचे अवतार आहेत. कृष्ण कोणाचे अवतार आहे, श्री विष्णूंचा अवतार आहे. मग सगळ्या प्रकारचे 10 प्रकारचे जे अवतार आहेत श्री विष्णूंचे, जे त्याला आपण काय म्हणतो, दशावतार आपण म्हणतो. त्या दशावतारांचं जर मूळ पाहिलं तर ते श्री विष्णूंपासून जन्माला आलेलं आहे. प्रतिपालन करण्यासाठी जेव्हा गरज असेल तेव्हा भगवंताने अवतार धारण केला आणि त्याने अवतार कार्य पुन्हा संपल्यानंतर ते निघून गेले. म्हणजे त्यांचं अवतार कार्य झाल्यानंतर ते काय आले, निघून गेले, निज धामास गेले. आणि म्हणून समर्थ म्हणतात त्यातही देवांस जास्ती सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे.
मग अवतारी देह संपले, देह धरून वर्तवून गेले. त्यांना माहीत होतं मनुष्य म्हणजे अवतारी पुरुष आले आणि गेले. आपल्या म्हणजे समर्थ म्हणतात आपलं उत्तम व्हावं, मनुष्य देहाचं सार्थक व्हावं, म्हणून आपल्यामध्येच येऊन त्यांनी आपल्यासारखं सगळं करून, आपल्यासारखा सगळा संसार मांडून आपल्याला करून दाखवलं की असा असा परमार्थ आपल्याला करायचा आहे. असं भगवत निष्ठा आपली असली पाहिजे. कारण भगवंताशिवाय इथे काहीच नाही, परब्रह्माशिवाय या पृथ्वीवर काहीच नाही आहे. परब्रह्म आहे म्हणून सगळीकडे जे ते आहे ते दिसत आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की त्यांनी कसं वर्तन केलं, त्यांनी कोणाला भजलं, संत वचने त्यांनी धरली. संत जसं आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, काय होतं हो व्यक्तिमत्व, एवढं उत्तमाचं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणता क्षणी आपल्या रोम आपला उठून बसतो. म्हणजे रोमातून आपला असं एक धैर्य जे आहे ते उभं राहतं. किंवा छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्ती एवढे महान होते ते की त्यांची आपण काय करू शकतो, प्रशंसाच करू शकत, त्यांची स्तुती करणं अवघड आहे, एवढी त्यांची स्तुती आहे. किती म्हणून करावं, किती बोलावं, बोलेल तेवढं कमी आहे. स्त्रियांचा आदर केला, सगळ्यांना समान अधिकार, म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप उत्तमाचं कार्य केलेलं आहे. मग त्यांनी केलेलं कार्य आपल्या लक्षात ठेवायचं आहे. ते येऊन कसे वागले, कशाशी आपलं म्हणजे ते कसे वागायचे, कधी खोटं बोलायचे नाही, कोणाला फसवायचे नाही. किंवा त्यांनी उत्तमाचं असं स्वतःचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आया बहिणींना स्वतःचं म्हणजे आया बहिणींना कसं त्यांनी कोणताही धक्का न लागता उत्तमाचं जीवन त्यांच्या काळात म्हणजे स्त्रीने उत्तमाचं जीवन व्यतीत केलेलं आहे. स्त्रियांना आदर दिलेला आहे. मग जिजामातांनी त्यांच्यावर काय संस्कार केले असतील. जसं श्रीराम होते, 14 वर्ष वनवास भोगला, एक वचनी एक बाणी. उद्या ते राज्याभिषेकासाठी उद्या त्यांचा राज्याभिषेक होता. सकाळी आणि रात्री पितामह म्हणजे त्यांचे पिता बोलले, त्यांचे वडील बोलले की उद्या तुम्हाला वनवासाला जायचं आहे. त्यांनी सगळं जे काही आहे ते सगळं घरी उतरून ठेवलं. कारण त्या राज्याचे ते राजे होते. मग ते राजे दुसऱ्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक होणार होता, रात्रीच निघून गेले. सीतामाई सुद्धा त्यांच्यासोबत निघून गेली. आणि त्यांनी कसं जीवन व्यतीत केलं, म्हणजे या आयुष्यामध्ये जन्माला येऊन आपला काहीही उपयोग नाही. म्हणजे जन्माला येऊन आपण जे सगळ्यामध्ये अडकलेलो आहे, धन दौलत प्रॉपर्टी जमीन, याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. भाऊ सक्का भावाला विचारत नाही. जेव्हा पैसा येतो ते सगळी कांडोळे करतात. म्हणजे पैसा आला की कोणी कोणाला विचारत नाही, जो तो मीच मोठा करून अडकलेला आहे. म्हणजे हे वैभव नाही, ज्याच्यात आपण अडकलेलो आहे ते वैभव आपलं नाही आहे. खरं वैभव आपला परमार्थ आहे, आपला अध्यात्म आहे, आपल्या सद्गुरूंची सेवा आहे. मग कधीतरी वेळ मिळाल्यावर आपल्याला दासबोध कधीतरी वाचण्यापेक्षा आपल्याला दररोज दासबोध वाचायचे आहे. श्री रामायण बघा, महाभारत वाचा, रामायण वाचा, भगवद्गीता वाचा. म्हणजे समर्थ म्हणतात आहे हे अवतार का झाले, आपल्यासाठी झालेले आहेत, आपला उद्धार करण्यासाठी झालेले आहे, मनुष्य देहाचं सार्थक करण्यासाठी झालेले आहेत. कारण त्यांनी अवतार धारण केले आणि ते कसे वागले तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. त्यांच्यासारखं आचरण आपल्याला करायचं आहे, त्यांच्यासारखं जीवन आपल्याला व्यतीत करायचं आहे, त्यांचे गुण आपल्याला संपादन करायचे आहेत. मग समर्थ म्हणतात आहे कसा असावा भाऊ, कसा असावा राम लक्ष्मण आणि भरत. ज्या भावाने 14 वर्ष भावाची वाट बघितली, त्यांनी तशी पादुकांचं सेवन केलं. श्रीरामांच्या पादुकांचं त्यांनी काय केलं, म्हणजे श्रीरामांच्या पादुकांचं त्यांनी म्हणजे पूजा केली, तिथे ठेवले. श्रीरामांचे पादुका ठेवली. काय तो बंधू असेल. आणि आजचे भाऊ मध्ये एवढे वाद होतात आहे, जमिनीवरून, पैशावरून, धन दौलत याच्यावरून, एवढे वाटणीवरून एवढे वाद होतात आहेत
की भाऊ भावाचं तोंड बघत नाही. जी भावंड आईच्या उदरातून दोघी एकाच आईच्या उदरातून बाहेर आली लहानपणी, ज्यांनी खूप छान मस्त म्हणजे अगदी त्यांचं लहानपण उत्तमाचं गेलं. दोन्ही भाऊ जरी एक बिस्किटचा पुडा असेल तरी दोन्ही वाटून खायचे. मात्र मोठे झाल्यानंतर त्यांना धन आणि दौलतीच्या पुढे सगळं प्रेम हे फिकं वाटू लागलं. म्हणून समर्थ म्हणतात, काय घ्यायचं आहे ज्याचं त्याच्याकडे आहे. काहीच इथून आपल्याला घेऊन जायचं नाही. माझं माझं काहीच नाही आहे. माझं माझं हे सगळं इथंच ठेवून जायचं आहे. येतानाही आपण रिकामे आलेलो होतो आणि जातानाही आपण रिकामी जाणार आहोत. म्हणून कुठली आपल्याला फक्त आता भौतिक सुविधांमध्ये आपण अडकलेलो आहे, भौतिक गोष्टींमध्ये अडकलेलो आहे. पैसा पैसा करून माणसाला माणुसकी दिसत नाही आहे. पैसा झाल्यावर समोरची व्यक्तीसुद्धा दिसत नाही. बोलायला सुद्धा थोडा पैसा आला की माणसाकडे गर्व येतो. माणसं माणसासोबत बोलत नाहीत. म्हणजे का आलेलं आहे दौलत, धन दौलत किती दिवस राहणार आहे. एखाद्याचा आशीर्वाद घेतला, जर चांगले आशीर्वाद मिळाले तर आपण शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताची भक्ती करू शकतो. म्हणजे कशामध्ये आपलं सार्थक होणार आहे हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. म्हणून या सगळ्या देवतांनी म्हणजे रामकृष्णाधिक सगळे जे देव होते त्याने अवतार धारण केले. हे अवतरले म्हणजे आले आणि गेले, ते सुद्धा काय झाले, संपले. मग देह धरून वर्तवून गेले, त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. म्हणून या सगळ्या देवतांनी अवतार घेतला. श्रीराम कोणाचे अवतार होते तर आम्ही म्हणू श्रीराम विष्णूंचे, श्री विष्णूंचे अवतार होते. कृष्ण कोणाचे अवतार होते, विष्णूंचेच अवतार होते. मग सगळ्या प्रकारचे 10 प्रकारचे जे अवतार आहेत, 10 अवतार विष्णूंचे जे दशावतार आहेत, आपण म्हणतो त्या दशावतारांचं जर मूळ पाहिलं तर श्री विष्णूंपासून जन्माला आलेला आहे. मग प्रतिपालन करण्यासाठी जेव्हा गरज असेल तेव्हा भगवंताने अवतार धारण केला आणि त्यांनी अवतार पुन्हा कार्य संपल्यानंतर ते निघून गेले. म्हणून समर्थ म्हणतात, त्यातीही देवांस जास्ती सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. मग समर्थ म्हणतात आहे की अवतारी देव आले, देह धरून त्यांनी कार्य केलं आणि ते परत गेले. त्यांच्यापेक्षा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे थोर आहेत हे अनुमान केले. मग या तिन्ही देवांच्या ठिकाणी ज्यांची सत्ता आहे, म्हणजे ज्याची सत्ता आहे ते अंतरात्मा हाच तत्वतः करता भोगता आहे हे प्रत्यक्ष दिसून आले. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की म्हणून आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहतो तर ते सर्व मुळातच ब्रह्मा विष्णू महेशाचेच अवतार आहे. म्हणून देव पहिले प्रतिमा, म्हणजे पहिला देव कोण आहे, समर्थांनी सांगितला पहिला देव प्रतिमा सांगितलेला आहे. दुसरा देव अवतारी पुरुष सांगितलेला आहे आणि त्याचं जे मूळ आहे, त्यांचं जे मूळ आहे ते कोण आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. पण समर्थ म्हणतात आम्ही ब्रह्मा विष्णू महेशाला कोणी जन्माला घातलं तर समर्थांनी त्याचा उल्लेख पुढे दिलेला आहे. युगानुयुगे तिन्ही लोक, त्या तिन्ही देहास ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. मग या तिन्ही देवांच्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे तो अंतरात्माच आहे आणि हा तत्वता करता पण आहे, भोगता पण आहे, हे प्रत्यक्ष दिसून येतं. आणि म्हणून युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहावा. मग युगानुयुगे तिन्ही लोक, युगानुयुगे तिन्ही लोकातील अनेक कार्य तो एकटाच चालवतो आहे. युगानुयुग तिन्ही लोक चालवी, एकची चालवी अनेक, एकच अनेकांना चालवतो आहे, एकटाच चालवतो आहे असा निश्चयात्मक विवेक वेदांत आणि शास्त्र ग्रंथात सांगितला आहे तो पाहावा. तो काय म्हटलंय, एकची चालवी अनेक, एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहावा. म्हणजे निश्चयात्मक विवेक वेदांत आणि शास्त्र ग्रंथात तो काय केलेला आहे, सांगितलेला आहे तो पाहावा. म्हणून समर्थ म्हणतात युगानुयुगे तिन्ही लोक ब्रह्मा विष्णू महेश एकची चालवी अनेक, ते एकच होते, त्यांनी अनेक अवतार धारण केले, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्रांमध्ये बघावा. आणि तो सगळ्यांमध्ये असलेला परमात्मा तो एक आहे. आत्मा वर्तवितो शरीर, म्हणून पुढे दिलाय आत्मा वर्तवितो शरीर, शरीर तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेक वर्तवी. मग आत्मा वर्तवितो शरीर, अंतरात्म्याचं शरीर चालवितो
म्हणजे अंतरात्माच काय करतो आहे, शरीर चालवतो आहे. तोच उत्तरोत्तर जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा आणि निर्मळात्मा म्हणून ओळखला जातो. आणि तोच जाणीव रूपाने विचारपूर्वक तो काय करतो, देह चालवतो आहे. आणि सगळ्यांमध्ये असलेला परमात्मा तो एकच आहे. म्हणजे आत्मा वर्तवितो शरीर, आणि शरीरामध्ये तो अंतरात्मा आहे, तो शरीर चालवतो आहे. तोची देव उत्तरोत्तर जाणीव रूपे कळीवर विवेक वर्तती. तो अंतर्देव चुकती धावा येऊन तीर्था जाती. प्राणी बापुडे कष्टती देवास नेनता. म्हणजे अनेक लोक या अंतरात्म्याला ओळखत नाहीत. म्हणजे जो देहामध्ये निश्चळ परब्रह्म तत्व जे नटलेलं आहे त्याला आपण विसरून जातो की नाही. अंतरात्मामध्ये, आपल्या अंतरामध्ये तो परब्रह्म आहे, म्हणून हे सगळं चालतं आहे. जोपर्यंत तो आतमध्ये आहे तोपर्यंत आपण श्वास घेतो आहे, तोपर्यंत आपण चालतो आहे, बोलतो आहे. ज्यावेळी तो निघून जातो त्यावेळी या देहाचं प्रेत होतं. जरी त्याला आपलं काही नाव असेल, सुयश असेल, गीता असेल, सीता असेल, आपल्या मृत्यूपूर्वी जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळी सरळ काय म्हणतात, डेड बॉडी आली की नाही. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, जो आत्मा आहे तोपर्यंत, तो परब्रह्म आतमध्ये बसलेला आहे तोपर्यंत या जीवाला महत्त्व आहे. ज्यावेळी तो या जीवातून निघून जाईल, या शरीरातून ज्यावेळी तो निघून जाईल, हा देह ज्यावेळी सोडून जाईल, त्यावेळी या देहाला काळी मात्र किंमत राहणार नाही. कारण 24 तास सुद्धा याला कोण ठेवू शकत नाही. 48 तासाच्या आज त्याला दहन केलं जातं. म्हणजे 24 तास सुद्धा ठेवलं जात नाही. मग या शरीराचा काय उपयोग आहे. मग हा शरीर मनुष्य देह मिळालेला आहे ना, मग त्याचा आपल्याला सार्थक करायचं आहे. त्या अंतरात्म्याला आपल्याला खुश ठेवता आलं पाहिजे. त्या अंतरात्म्याला आपल्याला माहिती आहे बघा, एखादी गोष्ट आपण करताना जर चुकीची करत असेल तर आतून आवाज येतो. तो आतला आवाज जो आहे तो आपल्याला माहीत असतो. आपल्या आतून आवाज येतो की हे योग्य नाही, हे तू करू नको, तरी सुद्धा आपण करतो. म्हणजे आतमध्ये आपल्या परब्रह्म आहे, तो आपल्याला काय करत असतो, प्रत्येक वेळी तो आपली साथ देत असतो, सांगत असतो, म्हणजे आपल्याला मार्ग दाखवत असतो. परंतु कधी कधी आपण आपल्या मनासारखं करतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, अनेक लोक या अंतरात्म्याला ओळखत नाहीत. जो देहामध्ये आहे, जो निश्चळ परब्रह्म तत्व जे नटलेलं आहे त्याला आपण विसरून जातो. आणि आम्ही देवांच्या मागे तीर्थयात्रा करत फिरतो. कारण इथे खरा देव आमच्या ठाई न पडल्यामुळे आपल्याला तिथे जावे लागते. खरा देव कुठे आहे आपल्याला कळलंच नाही. जसं संत सावतामाळींना आपल्या भाजीमध्ये देव दिसला. मग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्यांनी त्याच्यामध्ये देव पाहिला. जसा देव पाहिल तसा तुम्हाला दिसेल. हो, देवात जर तुम्ही पाहिला नाही तर कसं दिसेल. म्हणून मग इथे कर्मठपणा येतो. आणि त्या कर्मठपणातून आम्ही शेवटी तिथे जाऊन पाहतो की आम्ही देवाला जातो खरं, पण शेवटी तिथे पाणी आणि पाषाण जेथे तेथे. मग कुठे जरी देवाला गेलं तर आम्हाला तिथे काय दिसणार आहे, तर पाणी आणि पाषाण. म्हणून पाणी आणि पाषाण जिथे जिथे आम्हाला दिसतात आहे, खरा देव आम्हाला दिसतच नाही. समर्थ म्हणतात, तो मग अंतरात्मा हा खरा देव आहे. तो अंतरात्मा प्रगटला की मग सर्वत्र आपल्याला परमेश्वर दिसू लागेल. आणि म्हणून उपासना करायची असेल तर ती अंतरात्म्याची करावी, अंतर्देवाची उपासना करावी. म्हणून समर्थांनी दिलेलं आहे, समासाचं नावच दिलेलं आहे, अंतर्देव निरूपण नाम. समर्थांनी ते सांगितलेलं आहे. कारण ज्यावेळी आपल्याला आपल्या आतमध्ये असलेला देव कळेल त्यावेळीच आपल्याला बाहेरचा देव कळणार आहे. मग जसं आपल्या आतल्या देवाला काय पाहिजे आहे, सत्सद विवेक बुद्धी. आपल्याला कोणाचंही वाईट करायचं नाही, सगळ्याचं चांगलं चिंतायचं आहे. आपल्याला सगळे विषय ठीक आहे, आपल्याला एखाद्याचा राग येतो आहे, पण आपल्याला स्मरण करता आलं पाहिजे, समर्था सद्गुरू राया, हे सद्गुरू राया मी याच्यामध्ये अडकते आहे, याच्यातून मला सोडवा. आपलं निवेदन असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपलं निवेदन असलं पाहिजे की माझ्याकडून काहीही चुका होता कामा नये. तुम्ही माझा सकाळी उठल्यानंतर त्या परब्रह्माला आपल्याला नमस्कार करता आला पाहिजे. हे सद्गुरू राया, कालचा दिवस माझा खूप उत्तमाचा गेला. तुमच्या कृपेने, तुमच्या सामर्थ्याने, तुमच्या आशीर्वादाने खूप उत्तमाचा गेला. आजचाही दिवस, आत्तापासूनचा रात्री झोपेपर्यंतचा दिवस सगळा श्री सद्गुरूचरणी समर्पयामी. जसं कसं बोलावं, काय बोलावं मला काहीही ठावं नाही. म्हणजे मला काहीही माहीत नाही. सगळं काही करायचं आहे ते तुम्ही करणार आहेत. माझ्या तोंडातून प्रत्येक निघणारा शब्द हा तुमच्या कृपेने, तुमच्या सामर्थ्याने निघणार आहे. मी कोणी बोलणारी नाही. समर्थ बोलवून घेतात आहे.
कारण समर्थ म्हणतात आहे मी नाही आहे, माझे सद्गुरू माझ्याकडून वधवून घेतात आहे. मग समर्थ म्हणतात आहे आपलं निवेदन असलं पाहिजे त्या परब्रह्माकडे, त्या सद्गुरूंकडे, आपल्या सद्गुरूंकडे निवेदन असलं पाहिजे की तुम्हीच याचा म्हणजे माझा पूर्ण दिवस तुमच्या कृपेने जावा. कोणाच्या मनाला लागेल धक्का अशी वर्तणूक माझ्याकडून अजिबात होता कामा नये. कोणताही अपशब्द माझ्या तोंडातून निघता कामा नये. प्रत्येक निघालेला शब्द श्री सद्गुरूचरणी राहिला पाहिजे. म्हणजे सद्गुरूंनी ते पूर्ण दिवस सद्गुरूंनी आपल्या आज्ञेने तो घालवला पाहिजे. काय करावं कसं करावं हे मला काही माहीत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अनेक लोक म्हणजे आम्ही काय करतो, धावा घेऊन तीर्थी जातो. समर्थ म्हणतात आहे आत्मा वर्तवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेक वर्तवी. अंतरात्मा शरीर चालवतो आहे. मग समर्थांनी सांगितलेलं आहे की युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहावा. युगानुयुग तिन्ही लोकांना चालवणारा कोण आहे, एकटाच आहे. ते आपल्याला कळलं पाहिजे. परब्रह्म, खरा परब्रह्म कळला, निर्गुण निराकार निश्चळ आहे की मग आपल्याला सगळं कळतं. आत्मा वर्तवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेक जाणती. तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती, देवास नेनता. मग समर्थ म्हणतात देव कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. उगाच कोणीही साधू बाबा येऊन बसले आणि आपण त्यांच्याजवळ जाऊन देव आहे म्हणून त्याची प्रचिती घेतो आहे, योग्य नाही. आपल्याला माहीत आहे देव कुठे आहेत. देवाच्या चरणी आपल्याला नतमस्तक होता आलं पाहिजे. बाकी कोणावर आपला विश्वास नसावा. आपण आपल्या भगवंतावर विश्वास ठेवावा. याला त्याला जाऊन आपलं रडगारानं सांगण्यापेक्षा आपल्या परब्रह्माला, माझ्या सद्गुरूंना मला सांगता आलं पाहिजे. माझ्या सद्गुरूंना मी सकाळपासून संध्याकाळचा माझा पूर्ण एका दिवसाचा डेटा मला देता आला पाहिजे. दुसऱ्याला सांगायची काहीच गरज नाही. आज एकाला सांगते, उद्या दुसऱ्याला, ती तिसऱ्याला सांगणार, चौथ्याला सांगणार, मग ते सगळीकडे पसरणार. मग का तसं करावं. म्हणून म्हटलंय तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्थ जाती. म्हणजे माणसं त्या अंतर्देवाला चुकतात आणि मग धावधाव करून तीर्थक्षेत्राला जातात. मग खरा देव म्हणून पुढे म्हटलंय प्राणी बापुडे कष्टती, देवास नेनता. खरा देव न कळल्यामुळे हे बापुडे व्यर्थच कष्ट करतात. खरा देव कळला का नाही म्हणून हे सगळीकडे हिंडत राहतात. म्हणून म्हटलंय, म्हणून असे जे लोक तिथे जातात ते लोक नुसते हे तीर्थाटन करता करता थकून जातात. म्हणून समर्थ म्हणतात त्यांना देव कशात आहे हे कळलंच नाही. घरी आपले म्हातारे आई वडील आहेत, त्यांची सेवा करायची सोडून माणूस तीर्थक्षेत्र फिरतो आहे. म्हणजे त्यांना खायला नाही, प्यायला नाही, त्यांना काहीच देत नाही. तीर्थक्षेत्राला जाऊन 4-4, 5-5 हजार खर्च करतो आहे. काय उपयोग आहे. आई बापामध्ये देव शोधला असता तर म्हणजे आई बापामध्ये शोधला असता तर जसं 28 युगांवर पण आपला विठ्ठुराया उभा आहे तसा भगवंत आपली वाट बघत उभा आहे. तो आपल्याकडे येणार आहे. तुम्ही कुठेही जायची गरज नाही. फक्त तुमचं मन जे आहे, आपले विचार जे आहे ते उत्तमाचे असले पाहिजे. मन स्वच्छ असलं पाहिजे. आताच्या या कलियुगामध्ये एकच महत्त्वाचं आहे, मन आपल्याला स्वच्छ ठेवता आलं पाहिजे. कारण दुसऱ्याची उन्नती बघितल्यावर आपल्या पोटातून कळा येतात मान्य आहे, येतात, परंतु त्या आपल्याला समजवता आलं पाहिजे. हे त्याचं श्रेय आहे, त्याची मेहनत आहे, त्याने केलेलं आतापर्यंतचा हा अभ्यास आहे किंवा त्याचं हे आहे, त्याच्या शिलकीनुसार त्याला मिळालेलं आहे. त्याला नुसतं त्याला हे करून जलस होऊन मला त्याचा काही फायदा नाही. माझं आयुष्य हे माझं आहे, मला दुसऱ्याची अपेक्षा करता कामा नये. माझं आयुष्य मी स्वतः व्यतीत केलं पाहिजे. जसं मला वाटतं मला सक्सेस मिळावा तसं त्यालाही वाटतं त्याला सक्सेस मिळावा. आणि सक्सेस मिळाल्यानंतरही त्याला जलस होण्याची आपल्याला गरज नाही. तूही तुझं उत्तम कार्य कर, तुझीही प्रगती होणार आहे. दुसऱ्याला जलस करण्यात कशाला वेळ घालवते. तू तुझ्या परब्रह्मावर विश्वास ठेव, तुझ्या परब्रह्माच्या ठिकाणी तू लीन हो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे तो अंतर्देव चुकती. सगळे म्हणजे लोक बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिनावे परी ना तुडे हित काही. म्हणजे आपण कष्टतो पण आपल्याला स्वतःचं हित कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात मग विचारिती अंतकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेची वनवन हिंडोनी काय होते. मग समर्थ म्हणतात अशा रीतीने कष्ट सोसल्यावर ते अंतःकरणात विचार करतात की क्षेत्रांच्या ठिकाणी तर काय आहे,
सगळ्या क्षेत्रांच्या ठिकाणी समर्थ म्हणतात काय आहे, तर सगळीकडे काय आहे, धोंडा पाणीच आहे. धोंडा पाणी मौगीच वनवन हिंडून काय होणार आहे. मग ऐसी जासी विचार कळला. मग पुढे दिलेलं आहे की मग विचारते अंतःकरणी. मग समर्थ म्हणतात की जी लोक तिथे देवाला जातात आणि तिथे स्वतःच्याच मनाला विचारतात, का हो देवदर्शन झालं का, स्वतःच्या मनाला प्रश्न खरा विचारा, तर मन आपलं उत्तर देतं की आम्ही जिथे जिथे गेलो तिथे तिथे देऊळ दिसलं आहे, तिथे यात्रा दिसली, तिथे गर्दी दिसली, तिथे देव काही दिसला नाही, आणि पाणी आणि पाषाण आम्हाला दिसलेलं आहे, तिथे आम्हाला देव दिसला नाही. म्हणून समर्थ म्हणतात यामुळे ऐसी जासी विचार कळला, तेने सत्संग धरिला, सत्संगे देव सापडला बहुत जनासी. मग समर्थ म्हणतात एवढं फिरूनही आपल्याला काहीच दिसलं नाही, मग काय उपयोग झाला एवढं कष्ट करून. म्हणून साधू संतांनी जे सांगितलं आहे, तुम्ही देव पाहण्यासाठी सर्वत्र हिंडा फिरा, पण शेवटी तो कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर साधू संत देतात. तो सज्जनांच्या अंतःकरणात आहे, तो सत्संगामध्ये आहे. म्हणून सत्संगाशिवाय तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही, आणि तो परमेश्वर म्हणजे अंतरात्मा, तो देव तुम्हाला कळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात सत्संगे देव सापडला बहुत जनासी. देव सापडेल आपल्याला, पण तो कुठून, सत्संगातून सापडेल. कुठे सापडणार आहे म्हणजे ज्याच्या मनात असा विचार येतो तो की ते सत्संग धरतात आणि सत्संगाच्या योगाने अनेक लोकांना देवांची प्राप्ती होते. मग समर्थ म्हणतात देवाची प्राप्ती होते कारण सत्संग धरलेला आहे, संतांचा सहवास त्याला लाभलेला आहे, सज्जनांची संगत त्याला लाभलेली आहे. मग असंच हिंडण्यापेक्षा आपण सत्संग करावा. म्हणजे ऐसी ही विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेकी भुलले भ्रमे, त्यास हे कळेना. मग अशी ही विवेकाची कामं आहेत, म्हणून अविवेकी जे लोक आहेत ते भटकतच राहतील. विवेकी लोक त्या अंतरात्म्याचा शोध घेतील, अंतरात्मा जाणून घेतील. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात अंतरवेधी अंतर जाणे. तो अंतर जाणणारा, जो अंतर जाणणारा आहे त्याला अंतरात्मा कळतो आहे. मग बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती. म्हणून परांतरास लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, असं समर्थ म्हणतात. परांतर याचा अर्थ समोरच्या देहामध्ये अधिष्ठित झालेला जो परमेश्वर आहे. काय म्हटलंय, समोरच्या देहामध्ये अधिष्ठित झालेला जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला तुम्ही जर काही बोललं तर त्याला अंतरात्मा त्याचा दुखतो. परंतु म्हणून अंतरात्मा हा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे, आपल्यामध्ये जसं आहे तसंच दुसऱ्यामध्ये सुद्धा आहे. मग माझ्यात ज्या गोष्टी आहे त्या सर्वत्र आहेत. म्हणून अंतरात्मा एक की अनेक, असा प्रश्न एका शिष्याने विचारला होता. तेव्हा समर्थाने उत्तर दिलं होतं की अंतरात्मा एकच आहे, कारण सगळ्यांना सगळ्या गोष्टी हव्यात. म्हणून समर्थ म्हणतात विवेक विना जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव, ऐसे वचन. म्हणजे अंतर्वेदी म्हणजे समर्थ म्हणतात आहे की अशी जी विवेकाची जी कामं आहेत ती विवेकी लोकच निश्चयपूर्वक जाणतात, आणि अविवेकी लोक काय करतात, भ्रमाने बोललेले असतात, त्यांना हे काही कळतच नाही. अंतर्वेदी म्हणजे अंतर्मुखी, अंतरात शोध घेणारा असतो. तो अंतरात असलेल्या अंतरात्म्यात जाणू शकतो. वेशधारी किंवा बहिर्मुख वृत्ती असणारा काहीच जाणत नाही. म्हणून जे शहाणे असतात, विवेकी असतात, ते अंतरात देवाचा शोध घेतात. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने विवेकी विन जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव, ऐसे वचन. मग विचाराशिवाय भाव हा मुळी भावच नाही. भाव आहे का, नाही. म्हणूनच मूर्खाला प्रतिमा देव असं वचन म्हटलेलं आहे. विवेकी विन जो भाव म्हणजे आम्ही जी श्रद्धा ठेवतो, जो भाव ठेवतो, जी निष्ठा ठेवतो, तो विवेकाने जर ठेवला असेल तर त्याला भाव म्हणावं. आणि तोच भाव जर आम्ही, तो भावाची अभाव केव्हा होतो, जेव्हा तो आम्ही अविवेकाने ठेवतो. म्हणजे मूर्खस्य प्रतिमा देव, ऐसे वचन. म्हणून परमेश्वर श्रद्धेने प्राप्त होतो, तो भाव ठेवावा, विवेक जागृत ठेवावा, आणि मग आपण अंतरात्म्याचा शोध घ्यावा. म्हणून असं वचन आहे मूर्खस्य प्रतिमा देव. म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे पाहत समजत शेवट गेला, त्याची विवेकी भला, तत्वे सांडून पावला निरंजनी.
मग देवाचा शोध घेत घेत जो शेवटास जातो तो विवेकी माणूसच उत्तम आहे, जो तो तत्वाने तत्वाचं निरसन करीत निरंजन परब्रह्मास प्राप्त होतो. म्हणजे देवाचा शोध घेतो तो निरंजनी, याचा अर्थ निर्विकार निराकार असलेला तो परब्रह्म, तो निरंजन आहे, त्याला कशाचंही अंजन नाही, कशातही दोष नाही, आणि तो कशानेही लिप्त झालेला नाही, तो कशामध्येही अडकलेला नाही. तो कसा आहे? निर्विकारी आहे. मग तो निर्गुण आहे, निश्चळ आहे, असा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचा तुम्हाला शेवटी ठाव लागेल. म्हणून म्हटलंय पाहत समजत शेवटा गेला. म्हणजे आम्ही जायचं असेल तर असं सहज जायचं नाही, पहिलं पाहून घ्यावं आणि मग जावं. जसं आम्ही एखाद्याच्या घरी जायचं असेल तर पहिलं आम्ही त्याचं नाव पाहतो, त्याला ओळखतो, त्याला जाणतो, त्याच्या घरचा पत्ता पाहतो आणि नंतर आम्ही त्याच्या शोधासाठी जातो. तसं जर आपल्याला एखाद्या शहरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला शोधायचं असेल तर समर्थ म्हणतात आहे तर आपल्याला सापडेल का हो? नाही सापड. अशा सहज व्यक्तीला आपल्याला एखाद्या सापडतं, त्याचं काहीच आपल्याकडं नाही, कोणाला म्हणून शोधणार आहेत? म्हणून तसं सांगितलेलं आहे समर्थांनी. मग त्याचं नाव पहिलं शोधावं लागेल. पहिलं आपल्याला नाव तर माहीत पाहिजे, नावाशिवाय कसं शोधणार? नाव पहिलं माहीत पाहिजे, त्याला जाणून घ्यावं लागेल, त्याची लक्षणं समजून घ्यावी लागतील आणि ते सगळं समजल्यानंतर पुढे मात्र त्याचा पत्ता घ्यावा लागेल, तो कुठे आहे. तर समर्थांनी त्याचं उत्तर लिहिलंय, सत्संगे देव सापडला. देव कुठे आहे? सत्संगामध्ये आहे आणि त्यामध्येच तुम्ही बघू शकता. सत्संगामध्ये तुम्हाला देवाची भेट होऊ शकते आणि तो सत्संगामध्येच आपल्याला सापडेल. तो त्याचा पत्ता आहे, तो माझ्या परब्रह्माचा, माझ्या सद्गुरूंचा पत्ता आहे. पण परमेश्वराचा पत्ता लावायचा असेल तर परमेश्वर कसा आहे? तो अंतरात्मा हा परमेश्वर आहे आणि म्हणून त्याचा पत्ता समर्थांनी येथे लिहून ठेवला आहे, सत्संगे देव सापडला. लक्षात ठेवा, देव कुठे आहे? सत्संगामध्ये आहे. सत्संगे देव सापडला. सत्संगामध्ये देव सापडतो, तो त्याचा पत्ता आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं पूर्ण कधी होईल? तोची विवेकी भला तत्वे सांडून पावला निरंजनी. निरंजन परब्रह्मास तो प्राप्त होतो. पहिलं 82 तत्वांचा धाडा करा आणि मग तुम्हाला निरंजनाचा शोध लागेल. आणि म्हणून सांगितलंय, आरे जे आकारासी येते ते अवघेच नासवून जाते, मग गलबल्या वेगळे येते परब्रह्म जाणावे. मग समर्थ म्हणतात आमच्या डोळ्यांनी जे दिसतं आहे तो सगळा गलबला आहे, हा सगळा गोंधळ आहे, मग ही सगळी माया आहे आणि म्हणून जे आकारात आलेलं आहे ते संपणारं आहे. म्हणून निराकारावर आपली श्रद्धा बसली पाहिजे, निराकारावर आपलं चित्त स्थिर झालं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, चंचळ देव निश्चळ ब्रह्म. देवाला काय म्हटलेलं आहे? चंचळ देव आणि निश्चळ ब्रह्म. प्रतिमा देव कालांतराने नष्ट होणार, उतारी देव कार्य संपल्यावर जाणार, मन हा राहणार कोण आहे? चंचळ देव, तोही आज दिसतो आहे, उद्या दिसणार नाही. म्हणून जो निराकारी निश्चळ परब्रह्म आहे तो खरा देव आहे, त्याचा शोध घ्या. अंतरात्मा म्हणजे देव हा चंचळ आहे, तर परब्रह्म हे निश्चळ आहे. परमात्म्याच्या ठिकाणी भ्रम नसतो. म्हणून परब्रह्माशी स्वानुभवाने ऐक्य पाहून आपण भ्रमरहित व्हावं. म्हणून पुढे दिलंय, प्रचिती विना जे केले ते अवघे व्यर्थ गेले, प्राणी कष्टेची मेले कर्म कचाटे. मग अनुभवाशिवाय जे केलं जातं ते सगळं व्यर्थ जातं. अनुभवाशिवाय, आता जसं आपल्याला मोदक बनवायचे आहेत, अनुभवच नाही. मोदक कसे बनवले? मग डायरेक्ट तो जसा नारळ घेतला आणि कुकरमध्ये उकळत ठेवलं, पीठ घेतलं कुकरामध्ये उकळत ठेवलं, गूळ टाकलं त्याच्यामध्ये, काय होईल का? मोदक होईल का? नाही. अनुभवाने आपल्याला समजणार आहे. पहिलं गरम पाणी करावं लागेल, त्याच्यामध्ये गरम उकळत्या पाण्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ पाहिजे ते सगळं पीठ त्याच्यामध्ये गोठवून, म्हणजे ते उत्तमरित्या असं ढवळून मिक्स करून त्याला झाकून ठेवलं पाहिजे. नंतर थोड्या वेळाने ते गरम असतानाच म्हणून घेतलं पाहिजे, त्याचं प्रमाणही योग्य असलं पाहिजे. खूप पाणी केलं तर त्याची पेज होऊन जाईल. म्हणून समर्थ म्हणतात त्याचं प्रमाण कळलं पाहिजे. नंतर इकडे खोबरं जे गूळ आहे, वेलची पावडर आहे, ते सगळं टाकून आपल्याला चून बनवायचं आहे. आणि मग ते पीठ मळलेले जे आहे ते मस्त अशा सुंदर अशा त्याला काय करायचे, गोळे छोटे छोटे करून त्याच्या पाती बनवून त्याला आकार असं देऊन मस्त त्याच्यामध्ये ते चुरण टाकून मग ते बंद करून हळू असं मग त्याला वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे ते उकडायचं पण आहे, असंच नाही की नुसते खायचे आहेत. मग अनुभवाने हे कळणार आहे.
डायरेक्ट तुम्हाला मोदक करता येतील का? नाही. कुठल्याही म्हणजे जी आपण म्हणतो जी गृहिणी आहे, जी स्वयंपाककारीण आहे, तिला सहज ते शक्य नाही. ते सरावाने तिला येणार आहे. जसं भाकरी सहज शक्य आहे का? नाही. हळूहळू कालांतराने ती एकदम एक्सपर्ट होऊन जाते, पण सुरुवातीला जमतं का? नाही. मग तसं अनुभवाशिवाय जे जे केलं जातं ते सगळं व्यर्थ जातं. मग कर्माच्या कचाट्यात सापडून कष्ट करून प्राणी शेवटी काय होतो? मरून जातो. कर्म कचाटे म्हणजे कर्मात इतका माणूस अडकून जातो, कष्ट करता करता मनुष्याचं सगळं आयुष्य संपून जातं. आणि आम्ही म्हणतो संसारात मी खूप कष्ट केले, पण त्याचं उत्तर काय? हातात काय आलं? शेवटी हातात काहीही आलं नाही. तेलही गेले, तूपही गेले, शेवटी हातात दुपाटणे आले. अशी अवस्था जशी माणसाची होते, त्याप्रमाणे कष्ट करता करता मराल म्हणून प्रचितीविनं जे केलं ते कर्माला महत्त्व राहणार नाही. म्हणून अनुमावाने करा, जाणून करा, विवेकाच्या आधाराने करा. म्हणून कर्मा वेगळे न व्हावे म्हणून कर्म टाकता येणार नाही. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे. विवेक जाणती स्वभावे, विवेकी जाणती स्वभावे मूर्खनेने. मग कर्मा वेगळं व्हायचं नसेल तर देवाचं भजन कशासाठी करावं? कर्म टाकून आपल्याला करता येईल का? नाही. कर्मासोबत आपल्याला सगळं करायचं आहे. विवेकी पुरुष स्वाभाविकरित्या हे जाणतात, मग मूर्ख लोक हे जाणत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, काही अनुमानले विचारे देव आहे जगदांतरे, सगुणा करिता निर्धारे निर्गुण पाविजे. म्हणजे आम्ही कर्म करतो, सगुणाची भक्ती करतो, तिथे उपासना, त्यानंतर ज्ञान आहे. आणि म्हणून ज्ञान उपासना करताना आम्ही जी सगुणाची केली तरी समर्थ म्हणतात सगुणाच्या माध्यमातून आम्हाला निर्गुणाकडे जाता येतं. निर्गुण परब्रह्म आम्हाला दिसतो. मग माणसाची पूजा केली की ती आपोआपच अंतरात्म्याची होते. माणसाची पूजा करणे याचा अर्थ सगुणाची पूजा करणे आहे. आणि त्याची पूजा करता करता तो अंतरात्मा जो म्हणजे बसलेला आहे आतमध्ये, त्याची आपोआप पूजा होते. निर्गुणाची पूजा करण्याची गरज नाही, तो पूजा पावतो. म्हणून आपण पूजा करणं हे शेवटी सगुण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सगुण पाहता मुळासो गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. म्हणजे सगुणाचे निरंतर अनुसंधान केलं तर मूळ मायेच्या मुळास पोचता येतं. आणि तेथे वृत्तीचा लय झाला की अगदी सहज निर्गुण प्राप्त होतं. त्याच्या संघाचाही त्याग घडला की तो मुक्त होऊन वस्तुरूप होतो. मग जेव्हा संघाचा त्याग होऊन जाईल, म्हणजे आकाराचा त्याग होईल, तेव्हा शेवटी मात्र आम्हाला वस्तू सापडेल. आणि ही वस्तू म्हणजे परब्रह्म सापडेल. म्हणून अंतरात्म्याची पूजा करा असं समर्थ सांगतात. परमेश्वरी अनुसंधान लाविता होविजे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजेते. मग मुख्य ज्ञानेची विज्ञान होतं, याचा अर्थ परमेश्वर सर्वत्र आहे याचं ज्ञान होणं. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी अनुसंधान लावल्यानं आपल्याला ज्ञान होतं. ज्ञानाग्नीमुळे म्हणजे हे सगळं भस्मसात होऊन साधक पावन होतो. आणि समर्थ म्हणतात आहे की आणि त्यातून मीच परमेश्वर आहे याची अनुभूती येते. आणि म्हणून ज्ञानेची विज्ञान होते. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, ऐसी हे विवेकाची विवरणे, पहावी सुचित अंतःकरणे, नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार. मग शेवटच्या 2 ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे, ऐसी हे विवेकाची विवरणे. विवेकी माणूस नुसती कर्म करत नाही, तर त्या कर्मामागचं जे अधिष्ठान आहे ते जाणतात. नुसती पूजा करत नाहीत. असं वाटलं पाहिजे की आम्ही त्या फोटोला पुसत नाही का, ते आम्ही म्हणजे फोटोला पुसतोय का नाही, त्या फोटोला तर आम्ही प्रत्यक्ष परब्रह्माला स्पर्श करतो आहे अशी जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आणि त्या सद्गुरूंना स्पर्श करतो आहे आपण, ते सद्गुरूंना आपल्या फूल वाहतो आहे, सद्गुरूंचीच आम्ही पूजा करतो आहे असा भाव धारण केला गेला पाहिजे. तो देव नेमका कुठे आहे? भाव तिथे देव. म्हणून समर्थाने अंतरात्म्याला तुम्ही जाणलं की तुम्हाला तो अंतरात्मा सर्वत्र नटलेला दिसू लागेल. मग कोणाचं तुम्ही मन दुखावणार नाही, कोणाला तुम्ही त्रास देणार नाही, कारण तुम्ही दिसणारा जो आकार आहे तो नष्ट होणारा आहे, पण निराकार तोच म्हणून बसलेला आहे. म्हणून त्या निराकाराची उपासना करावी. म्हणून त्या निराकाराला समर्थाने अंतर्देव असा शब्द वापरला आहे. अंतर्देव म्हणजे अंतर म्हणजे मन, हृदयामध्ये तो बसलेला आहे. आकार नष्ट झाल्यानंतर तो आम्हाला जाणवणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि ते कळेल कधी? सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला
वस्तुरूप. अशा प्रकारे या मायेचा संग तुटला की आम्हाला निर्गुण परब्रह्म तत्वाचा शोध लागतो. आणि अशा प्रकारे समर्थाने अंतर्देव निरूपण समास याच्यामध्ये हे सगळं समास इथे दिलेला आहे. आणि म्हणून समर्थाने म्हणजे या प्रकारे आपण विवरण करावं, म्हणजे जगाचा काय होईल, उद्धार होईल. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अंतर्देव निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.